डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। गाडगे माननीय सावी साहेब यांचं स्वागत होत आहे। कशाला तुला पत्रकार बनवला आम्ही काय आजच्या कार्यक्रमाचे आयोजक नंदकुमार भालेराव, उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना नवी जिल्हा हे त्यांचं स्वागत करत आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। अरे तसेच आयुष्मान मुनावर पटेल साहेब, स्थानिक माननीय नगरसेवक फिरनेगाव यांचं इथे स्वागत होत आहे। आपण पुन्हा सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। तसेच माननीय आयुष्मान खाजामेळ पटेल साहेब, रिपब्लिकन सेना नवी जिल्हा अध्यक्ष, त्यांचा नवीन अतिशय चांगलं काम आपल्याला बघायला मिळतं असे आमचे खाजामेळ पटेल साहेब यांच्यासाठी सर्वांनी जोरदार समय टाळ्या वाजवायचे। माननीय आयुष्मान मनोहर पटेल साहेब हे आपल्याला संबोधित करत आहेत। जय भीम मित्रांनो, जय भीम। आज नंदकुमार भालेराव साहेब यांच्या रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती या निमित्ताने आपण सर्वजण इकडे उपस्थित आहात। फेरणेगाव हा इकडे म्हणजे आमच्या गावामध्ये बुद्ध समाजाची वस्ती ही फार पूर्वीपासून आहे। म्हणजे इकडे राहणारा मुस्लिम बांधव, इकडे राहणारा आमचा बुद्ध समाजाचा बांधव, इकडे राहणारा आगरी समाजाचे, कोली समाजाचे, आमच्यामध्ये एक घट्ट नातं आहे। म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही इकडे राहायला आहे, पण आमच्या ऑफिसमध्ये कधी जाती धर्मावरून कुठला विषय झाला नाही। आम्ही एकोपाने इकडे राहत आहोत। आणि मला माहित आहे की मी बघितलेले आमचे जेवढे वरिष्ठ होते आज काही नाही आहेत इकडे, म्हणजे कालवश झालेले आहेत, पण बुद्ध समाजाच्या लोकांनी आपल्या मेहनतीने, इमानदारीने आपली जागा इकडे निर्माण केलेली आहे। इकडेच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आपला प्रत्येक गोष्टीला म्हणजे आपण जे काय आपण करू शकतो ते महानगरपालिका आणि अन्य जी संस्था आहेत त्यांच्या मार्फत सर्व काही इकडे निर्माण करण्याचा प्रयत्न घेत आलेला आहे। माझी कधीही या समाजाला गरज लागली आणि कधीही त्यांनी माझ्या जवळ हात दिली की बाबा असा असा विषय आहे आणि त्याला तुमची मदत पाहिजे, तर मी नेहमी त्यांच्यासाठी उभा राहिलेलो आहे। आणि यापुढेही जेव्हा माझ्या लोकांना माझी गरज असेल, अर्ध्या रात्री जर 2 वाजताही त्यांनी मला हक्क दिली तर मी त्यांच्यासाठी तन मन धनाने त्या ठिकाणी उभा राहीन अशी ग्वाही देतो। तुम्ही सर्वांनी मला इकडे बोलवला। आज बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे, या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। माझा इकडे सत्कार केला म्हणून तुमचे सर्वांचे हार्दिक आभार मानतो। जय हिंद, जय भीम। माननीय आयुष्मान खाजामेळ पटेल साहेब हे आपल्याला संबोधित करतील। इस भारत देश को संविधान देने वाले भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने नवी मुंबई रिपब्लिकन सेना उपजिल्हाध्यक्ष नंदकुमार भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती सालाबाद प्रमाणे याही वर्षी
संघटनेच्या वतीने करत आहेत तरी मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो की बाबा आपला पक्ष संघटनेसाठी पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही आपल्या गावामधून नवी मुंबईमध्ये आपल्या रिपब्लिकन सेनेची ही आपल्या नवी मुंबईमध्ये आमची तिसरी जयंती आहे. म्हणजे 3 जयंती आम्ही या ठिकाणी आता या पूर्ण महिन्यामध्ये पार पाडलेलो आहोत. दुर्गाला झाली, राबाड्याला झाली, अशा पद्धतीने घनसोलीला झाली. हे जयंती आपण साजरी करतो. जयंती कशासाठी साजरी करायची? आज लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून दुकान चालवण्याचं काम करायला लागले, जातीभेद निर्माण करायला लागले. म्हणून आपल्याला जात नाही. जयंती याच्यासाठी साजरी करायची, डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलंय, छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलंय. मित्र, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लोक आपसामध्ये वाद निर्माण करतायत, जातीवाद करतायत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो किल्ल्या असते ना, आपल्या धनाच्या किल्ल्या, पेट्यांच्या तिजोरीच्या चाब्या एक मुसलमानाजवळ, सैनिकाजवळ ठेवल्या होत्या. आणि ज्या ज्या ठिकाणी गड फतेह करत होते, किल्ले जिंकत होते, लढाई जिंकत होते, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकासाठी मस्जिद आणि ईदगाह बांधून द्यायचे. कारण काय, माझा सैनिक मुस्लिम आहे, माझ्या मुस्लिम सैनिकाला नमाज पढण्यासाठी मस्जिद द्यायची, त्या ठिकाणी त्यांना कब्रस्तान द्यायचे, त्या ठिकाणी त्यांना ईदगाह बांधून द्यायची. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथा होती. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. त्या संविधानात तर पूर्ण 18 पगडी जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन गेलेला आहे. इथून पुरुषांना पण स्त्रियांना पण न्याय देऊन गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसता त्या महिलेला जो आहे तर मुलंच पोचावं लागलं असतं तर यांना अजिबात कुठले काम. परंतु आपल्या देशाची राष्ट्रपती आज एक महिला होऊन गेली, देशाची पंतप्रधान आज एक महिला होऊन गेली. आपल्या गावामध्ये बघा डॉक्टर महिला आहेत, नगरसेविका महिला आहेत. ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. लोक कुठंतरी विसरत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपण महापुरुषांच्या जयंती, मी तर म्हणतो दररोज व्हायला पाहिजे. कारण महापुरुषाची जयंती जर साजऱ्या झाल्या, महापुरुषांचं काय काम आहे जर लोकांना माहिती झालं ना, मग लोक भोंग्यावर लक्ष देणार नाही, लोक भोंगावर लक्ष देणार नाहीत, जातीवर लक्ष देणार नाहीत, फक्त एक माणुसकी म्हणून लक्ष देतील. कारण मी जर मुसलमान आहे तर मी माझ्या मस्जिदपुरता मुसलमान आहे, मी माझ्या घरापुरता मुसलमान आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेलं आहे. रस्त्यावर जर आला तर तू कुठलाही माणूस, कोणच मुसलमान नाही, शीख नाही, तू हिंदू नाही, तू फक्त एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपल्याला या जयंती साजरा करण्यात येत आहे. तर आज या ठिकाणी नंदकुमार भालेरावचं मी रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा अभिनंदन करतो. या ठिकाणी आमचे सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेबांचे सासर बुवा इथे उपस्थित झाले. आमचा एकदम आनंद वाटतो. कारण ह्याच रोडवर पहिले प्रकाश आंबेडकर येऊन गेले, त्यानंतर सरसेनानी आनंदराव आंबेडकर येऊन गेले. आज आनंदराव साहेबांचे सासर सुद्धा आलेले आहे. त्यांचं मी अभिनंदन करू शकतो. आयुष्मान पालकर साहेब यांचं इथे स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. माननीय आयुष्मान पांडुरंग साळे साहेब हे आपल्याला संबोधित करतील. आदरणीय महाकवी भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई आणि तमाम माझ्या आजपर्यंत महिलांपासून सर्व जाती धर्माला न्याय दिले त्या सर्व महापुरुषांना नतमस्तक होऊन मी सगळ्यांचे प्रथम आभार मानतो. त्याचबरोबर आमचे खाजामाया पटेल साहेब, भालेराव साहेब, इतर तमाम गोष्टींच्या लोकांना मी एवढं परिचित नाही, परंतु मला आज असं वाटतं की माझा परिचय करून प्रथम देणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो. बंधूंनो, माझं नाव पांडुरंग गणपत साळवी, माझा मुक्काम गाव वलंग, तालुका महाड, जिल्हा रायगड. आपल्याला इतिहासकारांना कदाचित ज्ञात असेल, परंतु नवीन लोकांना ज्ञात असेल त्याची जाणीव करून देतो. गोपाल बाबा वलंगकर आद्य समाज सुधारक त्या गावचे. त्या काळात बाबासाहेबांच्या अगोदर सुद्धा त्यांनी विचार विध्वंस हे पुस्तक लिहिलं आणि अनार्य दोष पर्याय ह्या नावाची संस्था काढून त्यांनी जनजागृती केली. त्या गावात आम्ही जन्मलो, परंतु त्या गावात
दुसरे एक आमचे के साळवी जन्मले. तर बाबासाहेब भाषण करताना म्हणायचे, माझी मी सगळ्यांची नावं घेतली, परंतु वलनकरांचं जर मी नाव नाही घेतलं, माझ्या कार्यकर्त्या बंधूंना माझी विनंती आहे, मी काय बोलतो लक्षात घ्या, गोपाल बाबा वलनकरांचं मी जर नाव नाही घेतलं तर माझं भाषण पूर्ण होणार नाही. म्हणजे आपल्या महात्मा फुलेंच्याही अगोदर आद्य समाज सुधारक म्हणून त्यांची गणना केली जाते त्या गावचा मी. त्याच्यानंतर माझ्या चुलत्या के साळे मिल कंपाऊंडमध्ये याच्या अगोदर आपल्याला माहिती असेल, आता टेलिव्हिजन वगैरे नवीन साधनं आली, पण कामगार सभेमध्ये त्यावेळेला कामगारांच्या समस्याचा कार्यक्रम व्हायचे, तेव्हा माझे चुलते के साळे दीनबंधू कलापथक या माध्यमातून समाजातलं आणि बाबासाहेबांचं प्रचार कार्य करत असत. त्यावेळेला ऑल इंडिया रेडिओमध्ये माझ्या माता बाबजीनो हे मी काय म्हणतो लक्षात घ्या, बाबासाहेबांना के साळेने एक पोवाडा लिहिला साहेब. तो पोवाडा असा होता, हिन देशाचा हा झाला, हिन देशाचा हा झाला, गुलामगिरी नडली त्याला, याची गाठ बांधून दह्याला, मुला मुलींना लाव विद्येचा पाड करेनाला. हा विद्येचा पाड आपल्या मुलींना, मी माझ्या मुलींना विद्येचा पाड चढवलं नाही, परंतु आवश्यक असणारं शिक्षण मी माझ्या मुलीला दिलं. आज बाबासाहेबांच्या नकाशा समोर सुद्धा माझी बसण्याची लायकी नाही, परंतु मी एक ध्येय ठेवला होता, मला 3 कन्या आहेत, पण माझ्या मुली उच्च शिक्षित झाल्या पाहिजे. त्याप्रमाणे आज तर माझे हे दिवस आले नसते, आणि म्हणून हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मी समजतो. आणि म्हणूनच आज माझी मुलगी बाबासाहेबांची नातून, मायासाहेबांची सून आणि आनंदरावांची पत्नी आहे. हे जर मला भाग्य लाभलं ते केवळ आणि केवळ ह्या तुमच्या माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादामुळे लाभलं. एवढं मी अगदी निश्चित म्हणू शकेन. दुसरी गोष्ट महत्वाची, आपण ज्यांची नावं घेतो, पण आज फातिमा शेख असेल, आज मुक्ता साळवे असेल, त्या काळामध्ये ह्या महिलांनी वाहून घेतलं, ही काळजी आपण घेतली पाहिजे. त्या शिकल्या नसते तर आपल्याला कदाचित त्यांचा आदर्श घेता आला नसता. आणि म्हणून मी तुम्हाला माझी विनंती आहे की आपण माझ्या शाळेमध्ये मी 4थी 5वीला असेल, तुम्हाला कदाचित एक धडा असेल, आणि तो धडा मी आज इथं बोलून दाखवतो. कसं आहे, समाज सुधारणेच्या आणि शासनाच्या नियमाप्रमाणे शासन करतं, पण त्या कागदावरच काही गोष्टी राहतात. काय होतं तो धडा आम्हाला, हिंदू मुस्लिम नाम जुदा है, हिंदू मुस्लिम नाम जुदा है, दोनों का मतलब एक है. शेंडी दाढ़ी नाम जुदा है, दोनों का मतलब है. अरे जहा दोनों का मतलब जर एक असेल तर अजूनही तुम्ही 21व्या शतकामध्ये ही विषमतेची बीजं कशाला पेरताय? आपण शिवाजी महाराजांनी किंवा ज्या ज्या राजेशाहीतल्या लोकांनी जी राज्य जिंकली त्यावेळेला वस्तू त्या मानाने तिथं त्यांना न्याय दिलेला होता, आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानात घेतली पाहिजे. आज या ठिकाणी मुद्दाम एक मी उल्लेख करू शकतो, नारायण नागोजी पाटील, आपल्याला माहिती असेल, नारायण नागोजी पाटील आगरी समाजाचे 7 वर्ष बाबासाहेब बुधवेंसाठी, तेल्या तांबुल्यांसाठी, नागरी हक्कासाठी, शेतीच्यासाठी लढा लढले, आणि म्हणून या खून कायद्यामध्ये जमिनी झाल्या. हे किती लोकांना आमच्या माहिती आहे, आणि ही सांगण्याची गरज आज तुम्हा आम्हाला आहे. कारण बाबासाहेबांनी कुठला जात धर्म पंथ बघितला नाही, त्यांच्यासोबत असणारे जे सहकारी होते त्यांनी कुठला जात धर्म पंथ बघितला नाही. आणि 21व्या शतकामध्ये आम्ही नुसतं म्हणतो, काय म्हणतो की आपण भारतीय आहोत, आपण भारतीय आहोत, पण भारतामध्ये ज्या मूळ जाती व्यवस्था आहेत त्या काय नष्ट होत नाही, भारतामध्ये ज्या प्रांतवाद आहे तो काय नष्ट होत नाही. तर या गोष्टीकडे आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा बाबासाहेब म्हणाले मी अखेरपर्यंत शेवटपर्यंत भारतीय आहे, ना आपण सुद्धा भारतीय आहे, मग आमच्यामध्ये हा परप्रांतीवाद, जातीवाद हा कशाला पाहिजे? हे संविधानाने जे आपल्याला मानवी हक्क दिलेला आहे, त्या मानवी हक्क जर आपण जर आत्मसात केले ना, आपण जर आपल्या मुलांना शिकवले ना, तर आपण खरे भारतीयच असं नाही असं मला वाटतं. त्या भारतासाठी आज ही नवी मुंबई आहे, जुनी मुंबई आहे, आपण इकडे आलो. इकडे आता आमच्या साहेबांचं नाव मला तर माहिती नाही, मनोहर पटेल, पण ते शासनाचं काम करतात. आता शासनाचं काम करतात ह्या मुंबईमध्ये ज्या शासनाचे अडीअडे असतात त्यांना त्याचं तोंड देतात, जाती धर्म विरोध हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे
आम्ही म्हणायचं हे आमची मुंबई, त्यांनी म्हणायचं ते आमच्या. असं नाही, सगळे आपण मानवता त्याच्यावर आपल्या सगळ्या समस्या एक आहेत. याच्या पुढे आपण मानव म्हणून जगलं पाहिजे आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार आत्मसात करून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जोपर्यंत आपण काम करीत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जयंती नुसतं उत्सव म्हणून साजरा करता तन मन धनाने करावा. मला तुम्ही बोलवलं त्याच्यानंतर मी एक रायगड जिल्हा पतसंस्था चालवतो. त्या पतसंस्थेचा पण संचालक आहे. आज 80 कोटीचा टर्नओव्हर आहे. त्या माध्यमातून लोकांना आम्ही सेवा करतो. तर आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बहुजन समाजामध्ये ओबीसी समाज आहे, त्याच्यामध्ये जर मी काम करतो. तर आणि माझ्या गावात वयाच्या 22-23 वर्षी 30 मुलांचं मागासवर्गीयांचं हॉस्टेल सुरू केलं, ते सुद्धा आज चालू आहे. तर समाजाला पूरक अशी कामं जी होतात तिथं माझं योगदान थोडंफार प्रमाणात आहे. आपण पण असं कराल आणि समाजाला उपकृत कराल. एवढं बोलून मला तुम्ही बोलवलं आणि खूप खूप माझा बहुमान केला त्याबद्दल या वस्तीतल्या या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय नमो बुद्धाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माननीय आयुष्मान पांडुरंग स्वामी साहेब तसेच ताजाबाई पटेल साहेब व आयुष्मान मनोहर पटेल साहेब यांनी जी मिरवणूक आपली निघणार आहे त्या मिरवणुकीचं उद्घाटन आपण करायचं आहे. आपण तीन मान्यवरांनी जाऊन आपल्या देशात निघणार आहे मिरवणुकीच्या त्या मिरवणुकीचा अरे का तिथे आवाज लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय सो जय सो. आराम हे भाऊ हे पण चालू होते पटेल साहेबच आहे.
आहे